पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना 90व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर संजय पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील आणि डी.वाय. पाटील ग्रुप। दीपावलीत लक्ष्मीपूजनाचे महत्त्व विशेष असून आज मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठीच्या विविध साहित्याने बाजारपेठ सजले। झेंडूची फुले, नारळ, ऊस, केळीचे खांब, कोहळा, फळे, आंब्याच्या डहाळ्या, केरसुणी आदी पूजा साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी होऊ लागले। महाद्वार रोड, बाजारपेठ, पापाची तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी, वटेश्वर महादेव मंदिर परिसर, खरी कॉर्नर आदी भागात लक्ष्मीची मूर्ती, फोटो, 5 फळे पूजेचे साहित्य खरेदीसाठी ग्राहक गर्दी करू लागलेत। सर्वांना पूजेचे साहित्य खरेदी करून संध्याकाळी 6 ते 8:30 या दरम्यानचा मुहूर्त गाठण्याची लगबग जाणवते। या पूजेमध्ये लक्ष्मीचे प्रतीक म्हणून केरसुणीची पूजा केली जाते। यासाठी नायलॉन आणि शिंदीच्या झाडाची केरसुणी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला चांगली मागणी आहे। 50 ते 150 रुपये जोडी या दराने त्यांची विक्री होताना दिसते। लक्ष्मीच्या छोट्या प्रतिमा आणि मूर्ती 60 रुपयांपासून पुढे विकल्या जात आहेत। फुलांच्या विक्रीलाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे। झेंडू, गुलाब, कमळ, जरबेरा यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। पूजेनंतर प्रसादासाठी लागणाऱ्या मिष्टान्नासाठीही दुकानांसमोर गर्दी वाढत आहे। बाजारात केळीची खोंट 80 ते 100 रुपयांना 2, ऊस 70 रुपयांना 2, कोहळा 50 ते 150 रुपये, नारळ 35 ते 50 रुपये, फळांचा संच 80 ते 100 रुपये, केरसुणी 50 ते 70 रुपये अशा दराने विक्री झाली। हळदी, कुंकू, बदाम, सुपारी, खारीक, खोबरे, धने, कापूर, वाती, बत्तासे आदी साहित्यांचा संपूर्ण पूजापुडा 100 ते 150 रुपयांना विक्रीस उपलब्ध होता। न्यूज मराठी 24 साठी संजू भालेकर, कोल्हापूर।